नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर सुरू केलेलं आहे. चॅप्टर नंबर 10 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट हे केलेलं आहे चॅप्टर सुरू. त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे तर बँकिंगच्या संदर्भात बघितलेलं आहे. बँकिंगमध्ये आपण काय टाईप्स ऑफ अकाउंट्स बघितलेले आहे. त्याच्यामध्ये करंट अकाउंट आहे, त्याच्यानंतर सेविंग अकाउंट आहे, रिकरिंग अकाउंट आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. त्याच्याशिवाय आपण ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ह्यांच्याबद्दलसुद्धा माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आपण इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट, त्याच्यानंतर अमाऊंट, प्रिन्सिपल, त्याच्यानंतर टेनर किंवा टाईम, त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट हे जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. तर इथे आपण जे बघितलेलं होतं सुरुवातीला अमाऊंट काय आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट अमाऊंटचा फॉर्म्युला आहे. म्हणजे प्रिन्सिपल आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट मिळवला तर अमाऊंट होते, हे आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर पुढे सिम्पल इंटरेस्ट म्हणजे आय हा जो आहे त्याचा फॉर्म्युला बघितलेला आहे. I = P × T × R अपॉन 100 म्हणजेच P गुणिले R गुणिले T छेदात 100 किंवा भागिले 100 हे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण इथे बघितलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत त्याच्या संदर्भात जो काय आहे प्रॅक्टिस सेट 40 तो प्रॅक्टिस सेट 40 बघणार आहोत. आता बघा, पहिलं एक्झाम्पल आहे. इफ रिहाना डिपॉझिट्स 1500 rupees in the school fund at 9 PCPA for 2 years, what is the total amount she will get? असा क्वेश्चन आहे आपल्या इथे. ह्याचा अर्थ आहे की रिहानेने जे आहे त्याने किती पैसे जमा केलेले आहेत 1500. आपण जे पैसे आपण स्वतः जे पैसे दिलेले असतात, जमा वगैरे केलेले असतात, त्याला प्रिन्सिपल असं म्हणतात. मग इथे आपण म्हणूया प्रिन्सिपल म्हणजे काय, पी किती आहे 1500. त्याच्यानंतर पुढे इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA म्हणजे पर्सेंट म्हणू शकतो आपण त्याला, किंवा त्याचा जो फुल फॉर्म आहे तो पर कॅपिटा पर ॲन्युम ह्या पद्धतीने असतं. म्हणजेच थोडक्यात रेट ऑफ इंटरेस्ट, हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आपण कशाने दर्शवू शकतो, आरने, तो आहे 9. त्याच्यानंतर टी म्हणजे टेनर म्हणजेच थोडक्यात टाईम, हा जो आहे तो किती आहे 2 years 2 वर्ष ह्या पद्धतीने आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, अमाऊंट काढायला सांगितलेलं आहे इथे अमाऊंट. आता इथे आपण काय करणार, अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असं करायचं असतं. आपल्याकडे इथे प्रिन्सिपल आहे पण इंटरेस्ट नाही, मग आपल्याला इंटरेस्ट काढावं लागेल. इंटरेस्टचा फॉर्म्युला मी लिहितो I = P × T × R अपॉन 100 ह्या पद्धतीने असतो. मग आता त्याचे जे व्हॅल्यूज आहेत, किमती आहेत, ते आपण टाकणार. पीची व्हॅल्यू किती आहे 1500 × T किती आहे व्हॅल्यू 2. त्याच्यानंतर इथे R रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 9 अपॉन 100 ह्या पद्धतीने. आता इथे बघा आपण काय करणार, हा 0 कॅन्सल करणार, हा 0 कॅन्सल करणार, हा 0 आणि हा 0. इथे बघा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे, म्हणजे गुणाकार भागाकार असं आहे. गुणाकार भागाकार असल्यानंतर आपण ह्या पद्धतीने करू शकतो. बेरीज वजाबाकी असली तर नाही, गुणाकारामध्ये होऊ शकतं. मग इथे कॅन्सल झालेलं, मग इथे 15 राहिलेलं आहे, इथे × 2 × 9 ह्या पद्धतीने झालेलं आहे. मग आपण इथे करूया मल्टिप्लिकेशन. 15 × 2 = 30 म्हणजे 15 × 2 = 30. 39 किती 270 270. म्हणजे आपला जो इंटरेस्ट आहे तो किती झालेला आहे 270. परंतु आपल्याला इंटरेस्ट विचारलेला आहे का, नाही विचारलेला. आपल्याला काय विचारलेलं आहे अमाऊंट. मग अमाऊंट म्हणजे ए = प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट ह्या पद्धतीने. आता इथे बघा प्रिन्सिपल किती आहे 1500 प्लस इंटरेस्ट 270.
आता या दोघांचं आहे ते आपल्याला ॲडिशन करावं लागेल, अर्थात तुम्हाला सगळ्यांना ॲडिशन येतं. बघा इथे 0 7 5 + 2 7 आणि हा 1 1770 रुपीज हे काय आहे अमाऊंट, काय आहे ती अमाऊंट. आता इथे वर्ड स्टेटमेंट आहे किंवा शाब्दिक उदाहरण आहे, तर मग आपण काय करणार, तिथे आपल्याला ॲन्सर आहे हे सुद्धा स्टेटमेंटमध्येच लिहावं लागेल, अक्षरातच लिहावं लागेल, म्हणून ते आपण इथे लिहून घेऊया. रिहाना विल गेट ₹1770. अमाऊंट आहे ते पैसे आहेत म्हणून ते रुपीजमध्येच लिहायची. तर ह्या पद्धतीने आपल्याला ॲन्सर लिहायचं आहे. हा पहिला क्वेश्चन होता, सोपा होता. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती असला की त्याच्यामध्ये व्हॅल्यूज किमती टाकल्या की झालं, विशेष असं काहीच नाही आहे. आणि जे विचारलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. काय विद्यार्थी इथे इंटरेस्टपर्यंत लिहितात आणि सोडून देतात, काय विचारलेलं आहे ते बघत नाहीत. आपल्याला इथे अमाऊंट विचारलेलं आहे, त्याच्यामुळे पुढे पण आपल्याला सोडवायचे आहे. काही विद्यार्थी सोडवत नाही, विसरून जातात. तर जे विचारलेलं आहे ते सोडवायचं आहे. हा पहिला क्वेश्चन आपण इथे सोडवलेला आहे. ह्याच पद्धतीचा पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. बघा दुसरा क्वेश्चन आहे, जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ ₹2,50,000 फ्रॉम अ बँक ॲट 10 PCPA फॉर 5 years. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. आता इथे आपल्याला म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, जेठालाल टूक हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000. म्हणजे ती किती ते काय आहे, प्रिन्सिपल किती आहे 2,50,000. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे फ्रॉम अ बँक ॲट 10 PCPA. म्हणजेच PCPA म्हणजे काय आहे, पर कॅपिटा पर ॲन्युम, म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट. हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो किती आहे 10. त्याच्यानंतर किती वर्षासाठी घेतलेला आहे, टेनर म्हणजेच टाईम जो आहे तो किती आहे 5 years हे घेतलेलं आहे. पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे की व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे. म्हणजे प्रत्येक वर्षाला तो इंटरेस्ट किती भरणार. आता आपल्याला टोटल इंटरेस्ट सांगायचा नाही तर प्रत्येक वर्षाचा सांगायचं आहे. द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. त्याच्यानंतर एकूण जी अमाऊंट किती झाली ती सुद्धा सांगायची आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. अर्थातच आपण सुरुवात करूया. सुरुवातीला काय आपण लिहिणार, इंटरेस्ट आय म्हणजेच इंटरेस्ट P × R × T अपॉन 100. बघा आता इथे P प्रिन्सिपल किती आहे 2,50,000 म्हणजेच 2.5 लाख. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 आणि टेनर म्हणजेच वर्ष जे आहे ती 5 years अपॉन 100. 0 0 कॅन्सल करूया. तर इथे मल्टिप्लिकेशन करतो मी. तर हा इकडे एकच आहे त्याच्यामुळे काय आवश्यकता नाही. इकडे मल्टिप्लिकेशन आपण करूया. 25 5 × 125 म्हणजे 25 5 125 बरोबर ना. 1 2 3 म्हणजे हे किती झाले 1,25,000 एवढे झालेले आहेत. हे काय झालं आपला इंटरेस्ट. हा टोटल इंटरेस्ट आहे. आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे इयरली इंटरेस्ट म्हणजे प्रत्येक वर्षाचा इंटरेस्ट. किती वर्ष आहेत 5 आणि प्रत्येक वर्षाचा काढायचा असेल तर ह्या 5ने ह्याला भागावं लागेल. म्हणून इथे मी लिहितो इयरली इंटरेस्ट. इयरली इंटरेस्ट इज इक्वल टू 1,25,000 अपॉन 5. आता हा 5 2 × 10 इथे 2 उरतात 25 होतात. 5 5 × 25 आणि हे 0 म्हणजेच 25,000 25,000. हा काय झाला इयरली इंटरेस्ट. त्याच्यानंतर पुढे आपण काय करणार आहोत, आपल्याला विचारलेलं आहे अमाऊंट. आता इथे अमाऊंट आपण काढणार. अमाऊंट इज इक्वल टू A P + I म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. बघा इथे प्रिन्सिपल आहे 2,50,000
प्लस इंटरेस्ट, जो टोटल इंटरेस्ट आहे तो किती आहे 1,25,000 ह्या पद्धतीने दोघांची बेरीज करणार आपण इथे. मी इथेच करतो 0 0 0 5 प्लस 0 5 2 प्लस 5 7 1 प्लस 2 3 3,75,000 ही अमाऊंट आहे. अर्थातच इथे स्टेटमेंट सम आहे त्याच्यामुळे आपल्याला स्टेटमेंट लिहावी लागेल, शब्दात लिहावी लागेल. मी लिहितो इथे. बघा इथे मी लिहिले जेठालाल पेड ₹25,000 इयरली इंटरेस्ट अँड ऑल्सो पेड टोटल अमाऊंट ऑफ ₹3,75,000 ह्या पद्धतीने लिहायचं आहे. आपण लिहून घेतलेलं आहे. दुसरा क्वेश्चन आहे. आता इथे बघा मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल सोडवून दाखवली तरी तुम्ही सोडू शकता, कारण की फॉर्म्युला एकच आहे. त्याच व्हॅल्यू जे आहेत त्याच किमती आपल्याला इथे टाकायच्या आहेत. त्याच्यामुळे फॉर्म्युला एकच आहे, तुमच्या लक्षात राहतो तो, तुम्ही सहज सोडू शकता. बघूया तरी पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आहे श्रीकांत डिपॉझिटेड ₹85,000 फॉर 2.5 years at 7 PCPA in saving bank account. What is the total interest he received at the end of period? आता इथे आपल्याला टोटल इंटरेस्ट किती मिळाला तेच काढायचे, आपल्याला फक्त इंटरेस्ट काढायचा आहे. इथे बघा श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 म्हणजे त्याचं प्रिन्सिपल काय आहे ₹85,000. त्याच्यानंतर पुढे किती वर्ष आहेत 2.5, ह्याला आपण 2.5 लिहिलं तरी सुद्धा चालेल. ह्याला आपण 2.5 लिहिलं तरी सुद्धा चालेल. हा मिक्स फ्रॅक्शन आहे, हा 2.5 2.5 लिहिलं तरी सुद्धा चालेल. किंवा दुसरं आहे, काही विद्यार्थ्यांना पॉईंटमध्ये सोडवायला जमत नाही, मग त्याने हा मिक्स फ्रॅक्शन आहे तो सिम्पल फ्रॅक्शन करून घ्यायचा. हा इथे मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 + 1 5 अपॉन 2 असं लिहिलं तरी चालेल, किंवा 2.5 लिहिलं तरी चालेल. हे असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने लिहायचं. तर हे काय झालं आपलं टेनर, म्हणजेच काय म्हणतो त्याला आपलं टाईम, वेळ. आणि मग रेट ऑफ इंटरेस्ट 7 PCPA तो मी इथे लिहितो. आणि मग आपण आपला फॉर्म्युला वापरणार. I = P × T × R अपॉन 100. आता इथे बघा P किती आहे 85,000 इंटू इथे पुढे T 5/2 आणि R 7/100 ह्या पद्धतीने. आता हे जे आहे ते आपण इथे सोडवून घेणार आहोत आपण इथे. बघूया इथे भाग दोनाने ह्याला भाग जाईल. हा छेदात आहे म्हणजे भागाकार करतो, इथे भाग जाईल. भाग देतो मी इथे. बेचोक 8, बेदुने 4, इथे 1 उरतो, 10 होतात, बेपंचे 10 आणि मग 1 2 4,25,000 ह्याने भाग दिलेला आहे. इथे 5 राहतील आणि इथे 7 राहतील अपॉन 100. आता इथे बघा 0 0 0 0 कॅन्सल. आता हा 425 × 5 × 7 तिघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. करा बरं गुणाकार. किती येतात ते 14,875. काय इंटरेस्ट, आपल्याला फक्त इंटरेस्टच विचारलेलं आहे, तेवढंच लिहिणार. खाली स्टेटमेंट म्हणजेच वाक्य लिहिणार. लिहितो मी. बघा मी इथे लिहिले श्रीकांत रिसीव टोटल इंटरेस्ट ऑफ ₹14,875. हा तिसरा क्वेश्चन होता. आता 3 क्वेश्चन झालेले आहेत, तुमच्या लक्षात आलेले आहेत. जवळजवळ सगळे एक्झाम्पल सारखीच आहेत, फक्त जे काही नंबर्स आहेत, संख्या आहेत त्याच बदलतात आणि कॅल्क्युलेशन बदलतं एवढंच. बाकी फॉर्म्युला वगैरे तोच आहे, हाच फॉर्म्युला आपण वापरतो. तर हे तिसरं एक्झाम्पल झालेलं आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण, चौथं एक्झाम्पल.
ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द interest after 4 years on 5,000 rupees principal is 1,200 rupees. What would be the interest on 15,000 rupees at the same rate of interest for same period? आता इथे दोन प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. वर्ष 4च आहेत, रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा सेमच आहेत. एकदा 5,000वरती 1,200 रुपये इंटरेस्ट मिळालेला आहे, तर मग त्याच वेळेत म्हणजे 4 वर्षांसाठीच आणि तोच रेट ऑफ इंटरेस्ट वापरून 15,000वरती किती मिळेल हे आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थातच आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे व्हॅल्यूज आपण घेऊया सुरुवातीचं. आता इथे आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे, याला आपण म्हणूया P1. 2 प्रिन्सिपल आहेत त्याच्यामुळे आपण याला म्हणूया P1. तो काय आहे 5,000 रुपीज. त्याच्यानंतर आपल्याला इथे इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट किती मिळालेला आहे 1,200 रुपीज. इथे इंटरेस्टसुद्धा 2 आहेत त्याच्यामुळे याला I1 म्हटलेलं आहे. आता जी काही वर्ष आहेत ती 4च आहेत, दोघांसाठी 4च आहेत, सेम आहेत. त्याच्यामुळे याला T1 T2 नाही लिहिलं तरीसुद्धा चालेल. 4 इयर्स. आणि रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा सेमच आहे. तो रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला दिलेला नाही, बरोबर ना, तो दिलेला नाही. त्याच्यामुळे तो आपण इथे क्वेश्चन मार्क ठेवूया ह्या पद्धतीने. आता इथे मी I1 घेतो, तो काय आहे P1 इंटू T इंटू R अपॉन 100. आता इथे P1 घेतलेलं आहे, इथे T1 का घेतलेला नाही, कारण की दोघांचं सेमच आहे, दोघांचं वेगवेगळं नाही. 4-4च वर्ष आहेत दोघांची पण. रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा दोघांचं सेमच आहे. इथे बघा सेम रेट ऑफ इंटरेस्ट, सेम पिरियड सेम आहे, रेट ऑफ इंटरेस्ट सेम आहे. त्याच्यामुळे त्याला T1 T2 दिलेलं नाही. परंतु प्रिन्सिपल वेगळं आहे, ह्याचं 5,000 आहे आणि दुसऱ्याचं आहे 15,000. असं वेगवेगळं आहे म्हणून हा P1 तर हा P2 येईल ह्या पद्धतीने. तसंच हा इंटरेस्ट आहे तसा दुसरा I2 वेगळा निघू शकतो, म्हणून हा I1 P1 ह्या पद्धतीने घेतलेला आहे. आता इथे मी लिहितो हा जो इंटरेस्ट आहे किती आहे 1,200 इज इक्वल टू P1 किती आहे 5,000. टी किती आहे 4 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण इथे आरच लिहूया, इथे लिहूया 100. नेहमीप्रमाणे 0 0 कॅन्सल होतील. इथे 50 इंटू 4 50 गुणिले 4 किती 200 होतील 200. म्हणजे इथे इज इक्वल टू 50 इंटू 4 20 इंटू R. येथे कॅन्सल झालेले आहेत. छेदामध्ये 1 आहे, डिनॉमिनेटर 1 आहे, तो आपण लिहत नाही. 20 इंटू R असं झालेलं. हा 20 इथे मल्टिप्लिकेशन करतो, हा इक्वल साईनच्या इकडनं गेल्यानंतर काय करेल डिव्हिजन करेल. म्हणून इथे 1,200 डिवाइड बाय 20 हा R आहे तिथेच राहील. आता बघा 0 0 कॅन्सल झाला. बेसक किती सॉरी हां इथे मल्टिप्लिकेशन 50 इंटू 4 किती होतात 200 होतात. सॉरी हे पण कॅन्सल होतील. बेसक 12 R. तर रेट ऑफ इंटरेस्ट किती झालेला आहे 6. आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट किती झालेला आहे 6 झालेला आहे. बेसक 12 2 6 आर 12 ह्या पद्धतीने 6 झालेलं आहे. आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे सगळं माहिती आहे. आता आपण इथे P2 घेऊया, म्हणजे दुसरं प्रिन्सिपल. आपल्याकडे 2 प्रिन्सिपल आहे. पहिलं तर होतं 5,000 आणि दुसरं आहे 15,000. हा दुसरा प्रिन्सिपल आहे 15,000. दुसरा इंटरेस्ट आहे तो आपल्याला माहिती नाही, तो काढावा लागेल आपल्याला. इथे टी म्हणजे जो काही वेळ आहे, पिरियड आहे, टाईम आहे, तो सगळ्यांचा सेमच आहे 4 इयर्स. आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपण इथे काढलेला आहे 6, तर इथे मी लिहिलेलं आहे. आता पुन्हा इंटरेस्ट आपण काढणार, हा दुसरा इंटरेस्ट आपण काढणार. त्याच्यासाठी दुसरं प्रिन्सिपल, टाईम सेम आहे, रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा तोच आहे. करूया कॅल्क्युलेशन आपण इथे.
किती आहे हा 15,000 इंटू टाईम किती आहे 4 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6/100. 0 कॅन्सल करून घेतले मी. आता इथे बघा, इथे किती आहे ते 150 राहिले इंटू 4 इंटू 6. करा बरं तिघांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन. ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती झालेलं आहे 3600 3600. अर्थातच आता आपण काय लिहिणार स्टेटमेंट लिहितो मी इथे. बघा मी इथे लिहिलेलं आहे इंटरेस्ट फॉर 15,000 रुपीज इज 3,600 रुपीज. म्हणजेच 15,000साठी आपल्याला 3,600 रुपये व्याज मिळतं. तर ह्या पद्धतीने 4 एक्झाम्पल सोडवलेले आहेत. ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला 5 एक्झाम्पल आहेत. अर्थातच ती सगळी सेम आहेत. 5वं काही मी सोडवत नाही, तुम्ही सोडवायचे आहे. 4 सोडवलेले आहेत, तुम्हाला ती चांगली समजलेलीच असतील. सोडवायचे तर पूर्ण प्रॅक्टिस सेट जो आहे तो तुम्ही सोडवून काढायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. काही अडचण असेल तर मला विचारायची आहे. आता आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला पुढचा प्रॅक्टिस सेट घेऊया. धन्यवाद.